गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्रे तयार केल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणी चर्चा करण्यासाठी माजी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। या बैठकीला कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गायकवाड, उपमहापौर राहुल दामले, सभागृह नेते वरुण पाटील, गटनेते शशिकांत कांबळे यांच्यासह महापालिकेचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। या बैठकीत समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या 3 महानगरपालिकांमध्ये 10,000हून अधिक बनावट जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा संशय आहे। एकट्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 2,000हून अधिक बनावट प्रमाणपत्रे आढळली आहेत। या घोटाळ्यात हजारो बांगलादेशी नागरिकांचाही सहभाग असल्याचा संशय आहे। या बैठकीनंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यामध्ये घोटाळा झाल्याचं मान्य केलंय। संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुढील 10 दिवसात एक विशेष तपास पथक स्थापन केलं जाईल असं त्यांनी सांगितलंय। हे पथक बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा तपास करून गुन्हेगारांना शोधण्यात येईल। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं की यापूर्वीही हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यांनी स्पष्ट केलं की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबईत अशाच एका प्रकरणातील 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं। सोमय्या यांनी सांगितलं की मुंबईत अशीच कारवाई करण्यात आली असून कल्याण डोंबिवलीतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडलं जाणार नाही। मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे जारी करण्याची संबंधित आहे। या प्रमाणपत्रांचा वापर बेकायदेशीर नागरिकत्व मिळवण्यासाठी, सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी आणि इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। पुण्यातही अंदाजे 15,000 बनावट जन्म प्रमाणपत्रांची नोंद झाली असल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय। त्यांनी ज्या प्राथमिक आकडे आम्हाला दिले त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत त्यांनी पहिल्या राऊंड मध्ये संशयित अशी 2,000 नावं त्यांच्या समोर आलेली आहे। आयुक्तांनी स्वतः या विषयात चौकशी करण्यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे महापालिकेची SIT गठीत करण्याचे आज निर्णय घेतलाय। आमच्या सोबत आमचे सगळे नेते होते, हे स्वतः हे लोक पण लक्ष देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे ते रद्द केले जाणार। आता मुंबईत आपण बघितलं की SIT मुंबई जॉईंट पोलीस कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली 6 लोकांची SITने चौकशी सुरू केली आहे। आतापर्यंत 3 आरोग्य अधिकारी निलंबित झालेत। मुंबईत दोघांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे। तशाच पद्धतीने कल्याण डोंबिवलीत आता SITची रचना होत आहे आणि त्यातले दोषी होणार। आता सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। आता बैठकीत मी फार स्पष्ट केलं आहे की सरळ दिसतंय 44 वर्षाचा व्यक्ती, 54 वर्षाचा व्यक्ती, 64 वर्षाची व्यक्ती, त्यांना नाव बदलून किंवा स्पेलिंग मध्ये चूक आहे म्हणून नवीन सर्टिफिकेट बेकायदेशीररित्या दिलं गेलं। आता जो व्यक्ती 64 वर्ष एकच नाव चालवतोय, आता दुसरं सर्टिफिकेट, म्हणून फ्रॉड इथेही झाला आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।